नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. अपमानाचा बदला या 7 प्रकारे घ्या. पहिली, तुमचा वेळ आणि ऊर्जा अपमान करणाऱ्याला कधीच देऊ नका. त्यांना पूर्णपणे इग्नोर करा, पूर्णपणे टाळा. त्यांचा उल्लेखच काय, त्यांचं तोंडात नावसुद्धा येऊ देऊ नका. एखाद्याला दुर्लक्ष करणे यापेक्षा मोठा बदला नाही. अशा व्यक्तीच्या काही दिवस संपर्कात देखील राहू नका. दुसरी, अपमान करणाऱ्याविषयी मनात राग किंवा नफरत कधीही ठेवू नका, कारण हेच तर त्यांना हवं आहे की तुम्ही आतून त्रास करून घ्यावे. त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीमुळे तुमच्या स्वभावामध्ये बदल करून घेऊ नका. तुमचा जसा स्वभाव आहे तसाच ठेवा. अपमान करणाऱ्या व्यक्तीशी तुम्ही बोला, त्यांच्या वागण्याचा त्यांना पश्चाताप झाला पाहिजे. तिसरी, अपमान झालेल्या गोष्टीचा किंवा व्यक्तीचा जास्त विचार करत बसू नका. त्यातून स्वतःची प्रगती कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करत राहा. तसे प्रगतीचे मार्ग शोधा. चौथी, घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्ही हात न उचलता अपमान करणाऱ्याचा सामना नक्कीच करू शकता. 5, कुणी तुमचा अपमान केला तर त्याच्या डोळ्यात रोखून पहा. काहीही बोलू नका. आपल्या शांत राहण्यालाच आपलं हत्यार बनवा. तुमच्या मनात नक्की काय चालू आहे याच विचारात त्यांना गोंधळलेलं राहू द्या. 6, नेहमी शांत आणि आनंदी राहा. तुमचा अपमान करणाऱ्यासाठी ही मृत्यूपेक्षाही मोठी शिक्षा होईल. 7, सोडून द्यायला शिका. जर तुमचा कुणी अपमान केला तर त्या गोष्टीला जिथल्या तिथे सोडून द्या. अपमान झालेल्या क्षणी तुम्ही चुकीचं असो किंवा बरोबर असो, समोरच्या व्यक्तीला तुम्ही बरोबर आहात हे समजवण्याच्या नादी लागू नका. त्यांच्या त्या वागण्यावर रिॲक्ट करू नका. तुमची एनर्जी अशा लोकांच्या नादी लागण्यात वाया घालू नका. त्यापेक्षा ती एनर्जी स्वतःला सिद्ध करण्यामध्ये लावा आणि मगच अपमानाचे उत्तर द्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला कशा प्रकारे व्हिडिओ पाहायला आवडतील हे देखील सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि लाईक करायलाही विसरू नका. धन्यवाद.